Good afternoon, dear student. We will start within 5 minutes. Good afternoon, dear students. We will start our today's session. Welcome back to our lecture of Managerial Economics. We are going to study unit number 4. So the title of this unit is Pricing Methods and the Investment Analysis. I hope the screen is visible and my voice is also audible to all of you. So the points which we are going to cover today, they are factors affecting on the pricing of the products and services. Then what is meant by full cost pricing? Then after multi-product pricing method, what is the concept behind that? Then the price discrimination. Already this part has been covered, price discrimination. But from the different point of view, again we will discuss about the price discrimination. We have seen this part in oligopoly. Then dumping prices. What is mean by the dumping prices? Then what is mean by the peak load pricing methods?
Then also we will discuss the last points about the capital budgeting, then methods of this capital budgeting, then significance and the limitations of your capital budgeting. So that we are going to discuss today. So let us see factors affecting the pricing of the products and services. आता जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत आपण ठरवतो, वस्तू असेल किंवा सर्व्हिस असेल, तर त्या गोष्टीवरती कोणकोणत्या प्रकारचे घटक आहेत ते कारणीभूत ठरतात. तर ते आपण बघणार आहोत. तर कोणकोणत्या प्रकारचे घटक कारणीभूत ठरू शकतात, जसं की मागच्या वेळेस पण आपण काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, की मार्केटचा डिमांड आहे है ना, प्रोडक्टची क्वालिटी आहे, त्याच्यानंतरून मार्केट सिच्युएशन आहे, इन्फ्लेशन रेट्स आहेत, अशा गोष्टींचा प्राइसिंग वरती काय होत असतो, परिणाम होत असतो. सो द प्राइसिंग इज अ क्रिटिकल स्ट्रॅटेजिक डिसिजन इन्फ्लुएन्स विच इज इन्फ्लुएन्स्ड बाय द various internal and the external factors. So these factors determine how a company sets the prices of its products, services to achieve a profitability, then competitiveness and the market share. Then we will discuss the what are the internal factors those are affecting on the pricing methods. ते या प्राइसिंग वरती इंटरनल फॅक्टर्स कोणकोणते आहेत की जे त्याच्यावरती परिणामकारक ठरतात. पहिलं आहे, सो द फर्स्ट वन इज द कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन. तर प्रोडक्शन कॉस्ट मध्ये काय काय येतं, द कॉस्ट ऑफ द रॉ मटेरियल. प्रोडक्शन कॉस्ट मध्ये काय काय येणार, कॉस्ट ऑफ द रॉ मटेरियल, लेबर, overheads and the logistics directly impacts on the प्राइसिंग. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये कोणकोणते प्रकार येतात किंवा कोणकोणते घटक येतात तो त्याच्या आतमध्ये अजून आपण बघितलेलं आहे ना, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचे कर्व वगैरे आधीच्या लेक्चर मध्ये बघितलेलं, त्याच्यामध्ये हे भाग आलेला आहे फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट. त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे थोडाफार पार्ट याच्यातला. द कॉस्ट ऑफ द रॉ मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स अँड द लॉजिस्टिक और ट्रान्सपोर्टेशन. हिअर वी कॅन सी ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस पण काय करणार आहेत, तुमच्या प्राइसिंग वरती इफेक्ट करणार आहेत की नाही बाळांनो. तर हो, मग एक्झाम्पल, अमूल सेट्स कॉम्पिटिटिव्ह प्राइजेस बेस्ड ऑन द मिल्क प्रोक्युरमेंट कॉस्ट फ्रॉम द फार्मर्स. मग अमूल कसं करतो, अमूल काय करतं माहिती आहे ना, अमूल काय आहे, हा एक मोठा ब्रँड आहे. तो काय करतो, कोऑपरेटिव्ह मॉडेल ते काय करतात वापरतात, ज्याच्यामध्ये ते काय करतात, जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून काय करतात ते जे काही दूध आहे ते शेतकऱ्यांकडून गोळा करतात. त्याच्यानंतरून ते अमूलच्या ब्रँड नेमच्या अंडर व्हॉट दे डू, दे सेल अ डिफरंट डिफरंट प्रोडक्ट्स by manufacturing and they sell the products to the customers. What type of products they are selling in the markets, you all must be knowing है ना. त्यांचं काय काय आहे बाळांनो, दही आहे, दूध आहे, they have a curd, then milk, then what else, आईस्क्रीम आहे, लस्सी आहे, ऑल दिस प्रोडक्ट्स. आणि काय करतायत ते काय करतात ते शेतकऱ्यांना त्याच्या बदल्यात रिझनेबल प्राइजेस पण काय करतात ते ऑफ करतात आहे. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग ती जी दही आहे, दूध आहे, आईस्क्रीम आहे, त्याच्यासाठी काय लागणार हो, रॉ मटेरियल किंवा जे काय मटेरियल आहे, ऑब्विसली इथं काय लागणार आहे, अमूलला दूधच लागणार आहे, जे की ते कोणाकडून गोळा करतात, ते यांच्याकडून गोळा कर, फार्मर्स कडून वेगवेगळे जे फार्मर्स आहेत गुजरातमध्ये किंवा अजून कोणत्या ठिकाणावरती आहेत त्यांच्याकडून गोळा करतात ते. त्याच्यानंतरून त्यांना काय लागत आहे हो, ते बनवण्यासाठी लेबर लागणार,
लेबरची आवश्यकता आहे. असंच दूध घेतलं आणि असंच त्याच्यातून आपल्याला क्रीम मिळालं, तूप मिळालं, दही मिळालं, दूध मिळालं किंवा दही मिळालं, आईस्क्रीम मिळालं आहे का? असं नाही. त्याच्यासाठी लेबर लागणार, त्याच्यावरती प्रोसेसिंग करायला है ना. त्याच्यानंतर ओव्हरहेड्स, त्याच्यानंतर जे काही बनवणार आहे किंवा जे काही ठरवलेलं आहे प्रोडक्शन अमाऊंट, त्याच्यासाठी अजून काही ओव्हरहेड्स लागणार आहे. ओव्हरहेड्स म्हणजे काय, एक्स्ट्रा खर्च त्याच्यासाठी लागणार आहे का हो? तर तो पण याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर लॉजिस्टिक. लॉजिस्टिक इज ऑल्सो गोइंग टू अफेक्ट ऑन द प्राइसिंग. मग काय, जे काही दही आहे, दूध आहे, आईस्क्रीम आहे, त्यांचे वेगवेगळे चॉकलेट्स आहेत, तर ते काय करणार, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन पण याच्यामध्ये येणार. सो द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. देन द बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. मग आता त्या बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो, तो पण याच्यावरती. So pricing depends on whether a company aims for the profit maximization, market penetration or the cost recovery. मग तुमच्या बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारे असणार आहे हो. तुम्हाला प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचं आहे का तुम्हाला मार्केट पेनिट्रेशन करायचंय? मार्केट पेनिट्रेशन म्हणजे कसं, तुम्हाला पूर्ण तुमचं मार्केट शेअर कॅप्चर करायचं आहे. मग सुरुवातीला तुम्हाला लो प्राइस ठेवायची आहे आणि सगळ्या कस्टमर पर्यंत पोहोचायचं आहे का, हे आधी आपल्याला ठरवायला पाहिजे. सो हेन्स द बिझनेस ऑब्जेक्टिव्ह इज ऑल्सो affecting or influencing on the product or services pricing. Then or the cost recovery. Then example here, Jio initially used penetration pricing by offering a free data to attract the कस्टमर. आता जिओवाल्यांनी पण काय केलं सर्वांना माहितीये, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन करण्यासाठी त्यांनी काय केलं, इनिशियली किंवा मार्केट शेअर कॅप्चर करण्यासाठी टेलिकॉमच्या याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काय केलं, जिओनी सुरुवातीला लो डेटा प्राइजेस ऑफर केले, हे की नाही. एक वर्षभर त्यांनी काय केलं, सर्व्हिस सर्वांना फ्री दिलं त्यांच्या कस्टमर्सला. आणि काय केलं त्यांनी, याच्यानुसार व्हॉट दे हॅव डन, they have used this penetration pricing to capture the market. Then product differentiation and the features, they are also influencing the product pricing. Then in that, premium features allow for the higher pricing. Premier features, it always allow the higher prices. Example, Apple iPhones are priced higher due to the superior technology and the brand value. आता ऍपल विषयी आता सर्वांना माहिती आहे है ना. ऍपल हा प्रेस्टिजियस ब्रँड आहे, जसं की तुमची BMW आहे, त्याच्यानंतर मर्सिडीज बेन्झ आहे. आपण सर्वांसाठीच ती अफोर्डेबल आहेत का हो, त्या एवढ्या महागड्या ज्या कार आहेत, फॉर्च्युनर आहेत है ना, प्रीमियम आहे. म्हणजे दे आर यूज फॉर लक्झरियस पर्पज और द प्रेस्टिजियस पर्पज. आता ऍपल आयफोन ठीक आहे की बिझनेसमॅन आहे किंवा जास्त जे श्रीमंत लोक असतात ते याचा जरा जास्त यूज करतात. किंवा आता एक फॅशन झालीये की आपण पण आता शक्यतो काय करतोय, आयफोन प्रेस्टिज साठीच यूज करतोय है ना. ऍपलचा आयफोन जर कोणाकडे असेल, हा याच्याकडे जास्त पैसे दिसतात बाबा है ना, असं एक आपलं माइंडसेट होतंय. तर ऍपलचे पण त्यांनी आता प्राइसिंग कसे ठरवलेले आहेत बघा. आयफोन 16 जर धरला तर तुम्हाला जवळपास त्याची 80,199च्या इथे तुम्हाला त्याचं यू विल फाइंड इट्स pricing. Then if you will consider the iPhone 16 Pro, it will cost 1,19,000. And also if you will consider the iPhone 15 Pro, so it is cost 68,890. म्हणजे एक जस्ट प्रीमियम प्राइसिंगचा भाग म्हणून तुम्हाला सांगतेय. देन आता आयफोन 17 पण येणार आहे, एक सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या आसपास तो येईल मार्केटमध्ये. सो आयफोन 17 त्याची किती असणार आहे इंडियामध्ये कॉस्ट बाळांनो, 1,25,000च्या आसपास त्याची शक्यतो प्राइसिंग असणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे ऍपल म्हणलं की त्याची साऊंड क्वालिटी कशी असती, फीचर्स कसे असतात, ते सर्वांना माहिती आहे. आता मी काही शक्यतो युज करत नाही, जे युज करत असाल तुम्हाला माहिती आहे. मी असं बऱ्याच जणांकडून ऐकलंय की ज्यांनी ऍपल वापरलाय ना फोन, तो दुसरा कधीच कुठला फोन वापरत नाही. ठीक आहे. सो इट इज द फीचर्स. Then coming to the next slide, brand image and the market
पोझिशनिंग, इंटरनल फॅक्टर बघतोय आपण जे अफेक्ट करतात प्राइसिंग वरती. सो ब्रँड इमेज अँड द मार्केट पोझिशनिंग. सो द स्ट्रॉंग ब्रँड कॅन चार्ज अ प्रीमियम प्राइजेस. ज्यांची स्ट्रॉंग ब्रँड इमेज आहे ते पण काय करतात, तो प्रीमियम प्राइजेस चार्ज करतात किंवा हाय प्राइजेस काय करतात, चार्ज करतात. सेम जस्ट लाईक अ प्रिव्हियस एक्झाम्पल. And again, the another one example, the Tata Motors Jaguar and the Land Rover brands have the higher pricing as compared to the Tata Passenger cars. आता टाटा पॅसेंजरच्या कारची किंमत तुम्हाला माहितीये, टाटा मोटर्सची जागवारची पण माहितीये किंवा लँड रोवरचे पण माहितीये. आता ही वेगळी गोष्ट आहे की त्यांचं टार्गेट कस्टमर वेगळं आहे. टाटा पॅसेंजर असेल तर ते मिडल क्लास वाल्यांसाठी असेल. टाटा मोटर्सची जर जागवार असेल, लँड रोवर असेल तर ते रिच क्लास साठी असतं. सो द ब्रँड इमेज अँड द मार्केट पोझिशनिंग इज ऑल्सो इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर ऑन द प्राइसिंग. देन द डिस्ट्रीब्युशन चॅनल्स जसं की सांगितलेलं मी पहिल्यांदा पण तुम्हाला की वेगवेगळे चॅनल्स असतात. वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स असतात. होलसेलर, रिटेलर, देन कंझ्युमर, बी टू सी वगैरे आपण बघितलेलं आहे. बिझनेस टू कस्टमर पर्यंत येताना कोणते त्याच्यामध्ये इंटरमिजिएटरीज असतात. मोस्टली कसं तुम्हाला पहिल्यांदा होलसेलर असतात, मग रिटेलर असतात आणि ते रिटेलर कडून तो प्रॉडक्ट कोणाकडे येतो, तो प्रॉडक्ट कस्टमरकडे किंवा कंझ्युमरकडे पोहोचतो. तर मग हे डिस्ट्रीब्युशन चॅनल पण प्राइसिंग वरती अफेक्ट करणार ना. आता मी कंपनीमध्ये प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केला. सपोज की मी सांगितलेलं की केतकी मॅडमचं एक आयुर्वेदिक सोपचं युनिट आहे किंवा त्यांची एक कंपनी आहे, ते मॅन्युफॅक्चर करतात आयुर्वेदिक प्रॉडक्ट सोप आणि त्याच्याशी रिलेटेड. तर मी मॅन्युफॅक्चर करतेय आणि ते जेव्हा एंड युजरच्या हातात येतं तेव्हा ते असंच जाणार आहे का, नाही. मग मी डायरेक्ट सेल करू शकते, तो एक वेगळा भाग. परंतु जर एक चॅनल वापरला तर तो चॅनल वापरून होलसेलर, रिटेलर अँड देन द एंड युजर ऑर द कंझ्युमर, तर मग माझा जो प्रोडक्ट ऍक्च्युली मला त्याची जी कॉस्ट आहे 5 रुपयाला पडत आहे, पण ह्या सगळ्यांची कॉस्ट मिळून मला 10 रुपये होत आहे. तर मग मी काय करणार, ऍक्च्युअल प्राइस जेव्हा मी MRP देणार आहे ते जे आहेत एंड युजर, त्यांना मी काय करणार आहे, एक 15 रुपये चार्ज करणार आहे. सो द डिस्ट्रीब्युशन चॅनल्स, दे आर ऑल्सो गोइंग टू अफेक्ट ऑन द प्राइसिंग. सो डायरेक्ट टू कंझ्युमर, एक तर डायरेक्ट कंझ्युमर मॉडेल पण यूज करू शकताय. मॉडेल्स हॅव द लोअर कॉस्ट दॅन द ट्रॅडिशनल रिटेल्स. डायरेक्ट टू कंझ्युमर पण विकू शकतोय आपण. देन अफेक्टिंग, इट इज ऑल्सो अफेक्टिंग ऑन द price. Example, many startups like Mamaearth use online D2C sales to reduce the cost, middle cost, and the offer the competitive prices. आता मामाअर्थ माहिती आहे सर्वांना, ते पण काय करतात ते की आवश्यकता नाहीये ते ऑलरेडी कसं त्यांनी म्हणजे हाऊ दे हॅव पोझिशन अँड हाऊ दे हॅव ऑक्युपाइड स्पेसिफिक प्लेस इन टू द कस्टमर्स माइंड. काय सांगतायत की जे आमचे प्रोडक्ट्स आहेत ते नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. आता प्रत्येकामध्ये केमिकल्स असतात हे आपल्याला माहितीये, पण परंतु ते कसं सांगतात, ते पोझिशनिंग स्वतःच कसं करतात ते की नाही आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते नॅचरल आहेत. मग आता ठीक आहे, केतकी मॅडमनी त्यांचं ऍप घेतलं आहे किंवा आता जे काही स्टुडंट आहेत, ज्या लेडीज आहेत किंवा जेंट्स आहेत, त्यांच्याकडे जर ते ऍप असेल तर ते काय करतात, डायरेक्ट तुम्हाला पर्सनलायझेशन वरून त्यांचं एखादा तुम्ही शॅम्पू ऑलरेडी यूज केला असेल किंवा ऑर्डर केला असेल तर पुन्हा तुम्हाला ते काय करतात, ते प्रोडक्ट सजेस्ट करतात. म्हणजे ते काय करतात ते थोडक्यात इथं आदल्या मधल्यांना यूज करतात ते का नाही करतात ते डायरेक्ट तुमच्याकडे ते काय करतात, ते प्रोडक्ट ऑनलाईन मोडच्या थ्रू विकत आहेत. देन द एक्सटर्नल फॅक्टर, आता आपण हे काय बघितलं, इंटरनल फॅक्टर्स बघितले. आता आपण काय बघणार आहोत, एक्सटर्नल फॅक्टर्स. दोज आर गोइंग टू अफेक्ट ऑन द प्राइसिंग डिसिजन. देन द मार्केट डिमांड, आता मार्केट डिमांड आपण सर्वांनी बघितलं आहे, डिमांड आपण शिकलेलो आहोत. Then the market demand, here higher demand allows the higher pricing, while the lower demand may force the price reduction. आता ही कंडिशन कशामध्ये आहे, आता तुम्ही म्हणाल की मॅडम आपण तर वेगळं शिकलं, है की नाही. जेव्हा प्राइस
कमी असेल तेव्हा डिमांड जास्त असतो, हे ना, असं शिकलं ना आपण. बट इट वॉज अ लॉ ऑफ डिमांड अँड अगेन इट विल हॅव डिफरंट डिफरंट अजम्पशन. परंतु इथे मार्केट डिमांडच्या नुसार कसं आहे बघा, हायर डिमांड ऑलवेज फॉर द हायर प्राइसिंग. जेव्हा डिमांड जास्त असेल तेव्हा मी प्राइस जास्त ठेवणार की नाही बाळांनो. मग ते कोणत्या केसमध्ये, एक बघा इथं, fares increases during the peak holiday season due to the हाय डिमांड. जेव्हा तुम्हाला माहिती असेल, जर कुणी बाहेर US मध्ये वगैरे राहत असतील आपले स्टुडंट, जर पीक पिरियड असतात किंवा हॉलिडे सीझन असतात, तर ते काय करतात, तो जास्त प्राइजेस कस्टमर कडून घेतात. सेम केस विथ द हॉटेल. गोवा असू द्या किंवा इतर कोणकोणते ठिकाण असतील पर्यटन स्थळांचे, तर ते लोक काय करतात, जेव्हा हॉलिडे सीझन असतात, मेचा असू द्या किंवा विंटर सीझन दिवाळीचा असू द्या, तेव्हा ते काय करतात, त्यांचे प्राइजेस हाय ठेवतात. सो येस, ऑफकोर्स इट इज गोइंग टू अफेक्ट ऑन द प्राइसिंग. देन द competition pricing. So pricing is influenced by the competitors pricing strategy. आणि अजून काय इन्फ्लुएन्स करू शकते हो आपल्या प्राइसिंग डिसिजन वरती? ऑफकोर्स अवर कॉम्पिटिटर्स, की ठीक आहे बाबा, माझ्या कॉम्पिटिटरने ₹5 प्राइसिंग केली, तर ठीक आहे, मग मी किती चार्ज करणार? ₹4 चार्ज करणार. आता हे जस्ट मी सांगितलं. ऍक्च्युअल मध्ये 5 आणि 4 रुपयाला छोटे चॉकलेट्स पण तुमच्या आता शक्यतो येत नाही. छोट्या कॅडबरी आहे की नाही, त्यांचे पण आता प्राइजेस वाढतच चाललेत. आणि त्यांची क्वांटिटी पण कशी होत चालली आहे, कमी होत चाललेली आहे त्या प्राइसच्या मानाने. ठीक आहे. सो कॉम्पिटिशन प्राइसिंग इज इन्फ्लुएन्स बाय द कॉम्पिटिटर्स प्राइसिंग स्ट्रॅटेजी. एक्झाम्पल, फ्लिपकार्ट अँड द अमेझॉन ऍडजस्ट प्राइसिंग डायनामिकली टू कम्पीट ड्युरिंग द सेल्स इव्हेंट. आता माहिती आहे, ई कॉमर्स जायंट मध्ये मेन दोन कॉम्पिटिटर किंवा मेन दोन लीडर कोण आहेत आता सध्या? फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, हे की नाही. आणि ते कसे कसे करतात माहितीये, की त्यांच्यामध्ये प्राइसिंग वार कसे चाललेले असतात माहितीये तुम्हाला. आणि शक्यतो फ्लिपकार्ट वरती अफोर्डेबल प्राइसेस असतात, ऍज आय हॅव ऑब्झर्व, ऍज कम्पेअर टू द अमेझॉन. सो कॉम्पिटिशन प्राइसिंग, की ठीक आहे, कॉम्पिटिटर्स कितीला चार्ज करतोय, मग त्याचं बघून मी माझं स्वतः मी काय चार्ज करणार आहे त्या स्पेसिफिक प्रोडक्ट साठी. देन गव्हर्नमेंट पॉलिसी अँड द टॅक्सेशन. गव्हर्नमेंट पॉलिसी अँड द टॅक्सेशन पार्ट, इन दॅट GST, goods and services tax, then the import duties and the regulations affects on the pricing decision. Example here, the Indian government's GST on the luxurious goods increases their फायनल प्राइजेस. आता माहिती आहे लक्झरियस गुड्स वरती जीएसटी. आता जीएसटी रेट कोणाला माहिती आहेत का बाळांनो? कोणी कॉमर्सचा स्टुडंट आहे का? आपण फक्त एवढं माहिती आहे, हॉटेलमध्ये गेलो जीएसटी, बिल बघितलं जीएसटी, है ना. शॉपिंग मॉल मध्ये गेला जीएसटी, isn't it? Goods and service tax, because we are using that services, isn't it? So for that purpose we are paying, है ना. So 0% GST is applicable for the milk, salt, jaggery, good, है ना. Then the prasad, then honey and the fresh vegetable, त्याच्यावरती किती जीएसटी आहे बाळांनो? 0% आहे. या गोष्टींचा कशावर परिणाम होतो? ऑब्विसली जास्त जीएसटी दिलं तर तो व्यक्ती काय करणार आहे, तुम्हाला त्या प्रोडक्टची जी किंमत आहे ती वाढवूनच तुम्हाला सांगणार आहे, वाढवूनच देणार आहे तुम्हाला. देन 5% जीएसटी इज ऍप्लिकेबल फॉर द अगरबत्ती, देन फुटवेअर अँड कोल. अगरबत्तीवरती, चपला वगैरे जे आहेत त्याच्यावरती आणि कोळशावरती किती आहे हो जीएसटी बाळांनो? 5% जीएसटी आपल्याला भरायला लागते. Then 12% it is on ghee, butter, pickles. Then after 18%, 18% 18% कशावर अवेलेबल आहे किंवा ऍप्लिकेबल आहे? मोबाईल साठी, है ना. इलेक्ट्रॉनिक्स गुड्स जे आहेत त्यांच्यासाठी, है ना. कम्प्युटर्स आहे, तुमचं सीसीटी आहे, त्याच्यासाठी किती भरायला लागते हो? 18%, है ना. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्याच्यानुसारच तुमचं प्राइसिंग पण चार्ज केलं जातंय. Then the 28% it is applicable on the luxurious cars. लक्झरियस कार्सचा आपण बघितलं आता. लँड रोवर आहे किंवा मर्सिडीज बेन्झ आहे, BMW आहे. देन द मोटर बाईक्स, वेगवेगळ्या स्पोर्ट्स बाईक्स वगैरे जे असतात
तर त्याच्यावरती तुम्हाला किती भरायला लागतंय बाळांनो? 28 की जी of that product, and it is also going to influence. Then coming to the next one, I hope the screen is visible. Then अनदर फॅक्टर इज द इकॉनॉमिक कंडिशन. इकॉनॉमिक कंडिशन मध्ये परत तुमचे इन्फ्लेशन रेट्स आले आणि रिसेशन आलं, मंदी आहे, आर्थिक मंदी जे काही तुमच्या नेशन वरती येणार आहे किंवा आलेली आहे. अँड द परचेसिंग पॉवर अफेक्ट इट अफेक्ट्स ऑन द प्राइसिंग स्ट्रॅटेजी. हे सगळे जे काय आहे तुमचे इन्फ्लेशन रेट्स आहे, मंदी आहे, देन द परचेसिंग पॉवर ऑफ द कस्टमर, इट इज गोइंग टू अफेक्ट ऑन द pricing pricing strategies. Example, during the economic slowdowns, companies introduce budget friendly products. जेव्हा इकॉनॉमिक स्लोडाऊन झालं होतं तेव्हा काय केलं होतं कंपनी लाईक टाटा, त्यांनी काय केलं होतं की बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस केला होता मार्केटमध्ये. आणि तो कोणता होता? टाटा नॅनो. टाटा नॅनो माहिती आहे किती स्वस्त होता, ऍट अ चीपेस्ट रेट दे वेर ऑफरिंग द प्रोडक्ट. टाटा नॅनो 1 लाखामध्ये तेव्हा येत होती टाटा नॅनो. आता ते वेगळा भाग आहे की तो प्रोडक्ट मार्केटमध्ये पूर्ण डिक्लाइन झालेला आहे ना आपलं प्रोडक्ट लाईफ सायकलच्या अनुसार. देन द कंझ्युमर परसेप्शन अँड द सायकोलॉजी. आता कंझ्युमरचं परसेप्शन आणि सायकोलॉजी पण काय करते, तुमच्या प्राइसिंग वरती अफेक्ट करते. आता ते कशा प्रकारे बघा, बिकॉज एव्हरीवन नोज that the Indian customers are very price sensitive, है ना, especially girls, है ना, especially women, they are also very price conscious, है ना. जर एक गृहिणी असेल, एक महिला असेल, तर त्या काय करतात, अगदी एक एक रुपयाचा त्या काय करतात बाळांनो विचार करतात. सो कंझ्युमर परसेप्शन अँड द सायकोलॉजी. सो सायकोलॉजिकल प्राइसिंग कशी असते बघा. सो ₹99 इन्स्टेड ऑफ 100, म्हणजे ही एक स्ट्रॅटेजी आहे. एकदम एवढा पण फरक पडणार आहे का, ते जवळपास 100च झालं, ठीक आहे, परंतु तरी सुद्धा ₹99 सायकोलॉजिकल प्राइसिंग, ठीक आहे. इन्फ्लुएन्सेस द कंझ्युमर बिहेवियर. तरी सुद्धा आपण जरी ट्रेंड्स मध्ये सेल चालला असेल किंवा ट्रेंड्स मध्ये काय ऑफर असतील तर आम्ही जाणार तिकडे कपडे घ्यायला. सो इट इज ऑब्विसली इन्फ्लुएन्स going to influence on the consumer behavior. Then example, the McDonald's sets the meal prices at the ₹199 to attract the budget conscious customer. आता ही बघा एक कसं रणनीती आहे की मॅकडोनाल्ड यूज करत आहे की ते मीलचे प्राइजेस पण कसे सेट करतात त्यांचे, की ₹199 अँड इट इज मेनली यूज टू अट्रॅक्ट द बजेट कॉन्शियस कस्टमर्स. Then the technological advancement. Then automation and the AI-driven pricing models help in the real-time pricing adjustment. Example, the Uber uses the dynamic pricing based on the demand and supply. म्हणजे आता तुम्हाला उबर किंवा ओला माहितीये, तुम्ही जेवढं किलोमीटर जाणार आहे तेवढंच ते काय करणार आहे, तुम्हाला चार्ज करणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ते चार्ज करू शकतात का? नाही, है ना. आता कोल्हापूरमध्ये उबर आणि ओला नाहीये, बट इफ यू आर रिसाइडिंग इन पुणे or Pune, Mumbai, or any metropolitan city, you will find this Uber and Ola. What they are doing, they are offering a dynamic pricing, or they are their pricing is based on the dynamic pricing. Okay. सो कमिंग टू द नेक्स्ट, आता फुल कॉस्ट प्राइसिंग बघायचं आहे. नावावरूनच कळतं की पूर्ण आपली कॉस्ट काय करायची, आपल्याला कव्हर करायची आहे. फुल कॉस्ट प्राइसिंग. सो फुल कॉस्ट प्राइसिंग इज अ प्राइसिंग स्ट्रॅटेजी where a business sets the price of a product or service by covering all cost. सगळ्या कॉस्ट म्हणजे त्याच्यात बाळांना कोणकोणतं आलं, फिक्स कॉस्ट आलं आणि व्हेरिएबल, है ना. फिक्स कॉस्ट कोणतं होतं मागच्या लेक्चर मध्ये बघितलंय. व्हेरिएबल कॉस्ट कोणकोणती असते जी की बदलू शकते.
व्हेरिएबल. फिक्स म्हणजे अजिबात बदलणार नाही. जसं की लँड आहे तुमचं, है की नाही, लँड आहे. त्याच्यानंतर एखादी मशिनरीज तुम्ही महागातली घेतली आहे, ती सारखी सारखी घेणार का तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये? 1 करोडची मशीन आहे, नाही परत परत आणणार आम्ही, नाही. सो इट विल गोज अंडर द फिक्स्ड कॉस्ट. So, product or services by covering all the costs, including your fixed cost and the variable cost, and adding a markup for a profit. आणि काय करायचंय? ऍडिंग अ मार्कअप पण आहे, ते काय करायचंय? तुमच्या प्रॉफिट साठी ऍड करायचंय. सो इट एन्श्युअर्स दॅट ऑल एक्सपेन्सेस इन्क्युअर्ड इन द प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड सेलिंग आर रिकवर्ड. म्हणजे याच्यात आपण काय हमी द्यायची आहे? की माझे सगळे जे जे काही लावलेले पैसे आहेत किंवा कॉस्ट आहे ती माझं रिकवर होत आहे का? प्रोडक्शनला किती लावली हो? हम्म. म्हणजे जसं की मी सांगितलं, सोप मॅन्युफॅक्चरिंग बाय डॉक्टर केतकी. केतकीज आयुर्वेदा वेदा प्रोडक्ट्स. मग बाबा ठीक आहे, प्रोडक्शन साठी मी किती लावले? 2024 मध्ये किती लावले पैसे? सपोज 50 lakhs लावले. देन द डिस्ट्रीब्युशनला किती लागले त्याच्यातले मला? देन द सेलिंग कॉस्ट आहे, ते सगळं माझं रिकवर होते की नाही? ते मला सगळं काय करायचं आहे? बघायचं आहे. सो फॉर्म्युला फॉर द फुल कॉस्ट प्राइसिंग. मग फुल कॉस्ट प्राइसिंगचा फॉर्म्युला काय आहे? तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. सो बघा इथे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्लस युअर मार्कअप. मार्कअप म्हणजेच काय आहे? प्रॉफिट मार्जिन. म्हणजे किती रुपयाला तुम्ही प्रॉडक्ट विकला, तेव्हा विकणार तेव्हा तुम्हाला प्रॉफिट मार्जिन गेन होणार. मार्कअप कॉस्ट और प्रॉफिट मार्जिन. आता समजा एक पेन आपण म्हणजे प्रोड्यूस केलेला आहे. सपोज एक पेन प्रोड्यूस केलाय आणि ते म्हणजे त्याचं व्हॉट वी कॅन से, तो प्रोड्यूस करण्यासाठी मला 10 रुपीज कॉस्ट लागली. ठीक आहे, 10 रुपये मला ती कॉस्ट लागली तो बनवण्याच्या मागे. ठीक आहे, मग तो कितीला विकल्यावरती मला माझं मार्जिन मिळणार, प्रॉफिट मार्जिन मिळणार? ते बघायचं. सो द टोटल कॉस्ट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. तुम्हाला टोटल कॉस्ट कशी मिळणार आहे? तुमची जी काही फिक्स कॉस्ट आहे, फिक्स कॉस्ट मध्ये काय काय येतं हे सगळं सांगितलेलं आहे मी, प्लस द व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट खाली परत तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जर तुम्ही पटपट वाचत असाल तर. Then the markup is equal to a percentage of the cost added for a प्रॉफिट. मागच्या वेळेस पण माझ्या मते हा संदर्भ आला होता मार्कअपचा. सो एक स्पेसिफिक पर्सेंटेज असतात, अ पर्सेंटेज ऑफ अ कॉस्ट ऍडेड फॉर अ प्रॉफिट. प्रॉफिट साठी एक स्पेसिफिक पर्सेंटेज ऍड केलेले असतात. एक्झाम्पल ऑफ द फुल कॉस्ट प्राइसिंग. एक्झाम्पल 1, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. समजा इथे टाटा मोटर्स घेतला आपण. सपोज टाटा मोटर्स मॅन्युफॅक्चर अँड इलेक्ट्रिक कार. टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक कार आहे समजा. अँड द कॉस्ट डिटेल्स आर फिक्स कॉस्ट. बघा फिक्स कॉस्ट त्यांना, आता फिक्स कॉस्ट मध्ये काय काय आहे? फॅक्टरीचं रेंट आहे त्यांना जे भरायला लागते. त्याच्यानंतर सॅलरीज आहे. ज्या फिक्स सॅलरीज आहेत त्या एम्प्लॉईजला द्यायला लागतात त्या येणार. प्लस तुमचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती, म्हणजे जी काय इलेक्ट्रिक कार आहे ती प्रोड्यूस करायला तुम्ही कोणकोणते रिसर्च आणि डेव्हलपमेंट केलं, तो खर्च याच्यामध्ये काय येणार तुमचं? फिक्स कॉस्ट मध्ये. मग तो सगळा धरून माझी फिक्स कॉस्ट किती आली हो? हे सगळं ऍड करून माझं किती आलं हो? 10 करोड आलं. द व्हेरिएबल कॉस्ट पर कार. मग आता व्हेरिएबल कॉस्ट किती? व्हेरिएबल कॉस्ट मध्ये बघा काय काय येणार? बॅटरीचं जे काही charges, the battery charges and the raw material charges and the labor charges. म्हणजे जे खालील स्तरातले जे लेबर असतात ते मोस्टली. देन याची किती कॉस्ट आहे? 5 लाख रुपये, 5 lakhs rupees. सो द एक्सपेक्टेड प्रोडक्शन व्हॉल्यूम माझं किती आहे? 5,000 कारचा आहे. आणि माझं प्रॉफिट मार्जिन किती आहे? 20%चं. आम्ही प्रॉफिट मार्जिन किती ठरवणार आहे इथे? 20% वरती. सो लेट सी द कॅल्क्युलेशन. सो स्टेप 1,
द टोटल कॉस्ट is equal to your fixed cost plus variable cost into number of units. हम्म? मग आता बघितलं एक्सपेक्टेड आपल्याला किती अपेक्षित आहे 5,000 कार्स. सो दिस 10 crore plus your variable cost that is 5 lakh, then cost per number of units that is a 5,000. You will get this amount. Okay. Then 35 crore. Then cost per unit is equal to again this 35 crore divided by 5,000. You will get the 7 lakh. म्हणजे तुमचं टोटल कॉस्ट इथं किती आलं तुमचं किंवा कॉस्ट पर युनिट किती आलं तुमचं इथे 7 लाख रुपये. परंतु आता याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला दुसऱ्यांदा प्रॉफिट मार्जिन तुम्हाला काय करायचंय ऍड करायचंय. आपण काय करतोय कळालं ना, फुल कॉस्ट प्राइसिंग बघतोय. मला काय करायचंय, माझा सगळा खर्च काय करायला निघाला पाहिजे हे डोक्यात ठेवायचंय. त्याच्यानंतर ऍड प्रॉफिट मार्जिन किती ठरवलेलं 20%. सो सेलिंग प्राइस पर कार किती आहे 7 लाख रुपये प्लस 20% ऑफ दिस 7 लाख. किती होता तो 7 लाखचे 20% किती होतात बाळांनो? वी ऑल आर स्लीपिंग लाईक दॅट. ओके असू द्या नका सांगू. 1,40,000. ठीक आहे. So you will get here the amount 1,40,000 and the final price you will get 8,40,000. हा म्हणजे हे वर वर एवढे जेव्हा मी अमाऊंट चार्ज करणार तेव्हाच मला काय होणार, माझी सगळी अमाऊंट काय होणार हो रिकवर होणार. सो वी विल सी द ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस फुल कॉस्ट प्राइसिंग. इट एन्श्युअर्स द कॉस्ट रिकव्हरी. याने काय होणार हो, माझं कॉस्ट काय होणार रिकवर होणार. कव्हर्स ऑल द एक्सपेन्सेस अँड एन्श्युअर्स द प्रॉफिटेबिलिटी. देन सिम्पल अँड इझी टू अप्लाय. आणि काय आहे ही मेथड सिंपल आहे आणि इझी टू अप्लाय आहे. नो नीड फॉर अ कॉम्प्लेक्स प्राइसिंग मॉडेल्स. तुम्हाला कुठले कॉम्प्लेक्स प्राइसिंग मॉडेल वापरत बसायचं आहे का याच्यामध्ये नाही. देन रिड्युसेस द रिस्क ऑफ द लॉसेस. आणि याच्यामध्ये काही लॉसचं पण काही चान्सेस नाहीये. अँड इट अवॉइड्स द प्राइसिंग बिलो द कॉस्ट. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ दिस फुल कॉस्ट प्राइसिंग. आता ऍडव्हान्टेजेस तर बघितले आपण. आमची कॉस्ट रिकवर होतीये बाबा, सिंपल आहे, सोपं आहे है ना. कॉस्ट रिस्क पण काय करते कमी करते. परंतु याचे डिसएडव्हान्टेज पण त्याचप्रमाणे आहे. इग्नोर्स द मार्केट डिमांड. मार्केटचा डिमांड लक्षात घेतला का हो इथे आम्ही नाही घेतला. प्राइजेस मे बी टू हाय. प्राइजेस कधी मार्केटमध्ये हाय पण असू शकतात, लो पण असू शकतात. सो ऍज कम्पेअर टू द कॉम्पिटिटर्स. तर ते इथं विचारात घेतलेलं आहे का नाही विचारात घेतलेला आहे. सो इट डझंट कन्सिडर द प्राइस इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटीचे आपण कित्येक एक 5-6 प्रकार बघितलेले आहेत. तर ते पण इथे लक्षात घेते का हो ही मेथड, तर ते ती घेत नाही. कस्टमर विलिंगनेस टू पे इज नॉट फॅक्टर्ड इन दिस मेथड. सो कमिंग टू द नेक्स्ट. मल्टी प्रोडक्ट प्राइसिंग मेथड. मल्टी प्रोडक्ट प्राइसिंग एक पेक्षा जास्त मल्टी. मग या प्रोडक्टची प्राइसिंग मेथड कशी आहे किंवा ती कशा प्रकारे केली जाते. सो मल्टी प्रोडक्ट प्राइसिंग इज अ स्ट्रॅटेजी. बेसिकली इट इज अ स्ट्रॅटेजी अँड इट इज यूज बाय द कंपनीज दॅट सेल अ मल्टिपल प्रोडक्ट्स ऑर द सर्व्हिसेस. म्हणजे एकासोबत 2-3 प्रोडक्ट्स आणि त्यांची प्राइसिंग कशी ठरवणार आहे किंवा किती चार्ज केली जाते. सो इन्स्टेड ऑफ प्राइसिंग ईच प्रोडक्ट इंडिपेंडेंटली. आता 3 प्रोडक्ट जसं की मॅकडोनाल्ड आहे, पिझ्झा आहे, तिन्ही गोष्टी म्हणजे त्यांच्या पिझ्झा सोबत कोल्ड्रिंक आहे, फ्रेंच फ्राईज आहे, नगेट्स आहे. तर मग कस्टमरला देताना मी त्याला सेपरेट सेपरेट देणार, तो घेईल का हो तसं? घेणार का बाळांनो? नाही घेणार. सो इन्स्टेड ऑफ द प्राइसिंग ईच प्रोडक्ट इंडिपेंडेंटली बिझनेस डिटरमाइन प्राइजेस बेस्ड ऑन द इंटर रिलेशनशिप. मग त्यांचं जे आंतर परस्पर काही रिलेशन आहे त्याच्या बेसिसवर काय करणार आहोत आपण
प्राइजेस त्याचे डिसाइड करणार आहोत. त्याच्यानंतरून प्रोडक्शन कॉस्ट वरती, देन द डिमांड अँड द कॉम्पिटिशन अक्रॉस देअर प्रोडक्ट पोर्टफोलिओ म्हणजे त्यांची जी व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स विच दे हॅव विथ देम. जस्ट लाईक आय हॅव मेन्शन डॉमिनोज असेल तर डॉमिनोज ते माहिती आहे तुम्हाला त्यांच्यामध्ये काय पिझ्झा मिळतं, नगेट मिळतं, बर्गर मिळतं. आता बर्गर मला आवडत नाही ती गोष्ट वेगळी, बट जस्ट आय एम telling you. So they have across their product portfolio. Then companies use this method to maximize overall profitability while ensuring the competitive pricing for the different product. याच्याने काय हमी मिळते किंवा काय आपण एन्श्युअर करू शकतो, आपलं जी प्रॉफिटेबिलिटी आहे बिझनेसची ती काय होऊ शकते हो, तुमची मॅक्झिमाइज होऊ शकते. आणि त्याच्यासोबत आपण काय इन्शुअर करू शकतोय की आम्ही कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग पण काय करतोय, ऑफर करतोय. वी आर ऑल्सो एन्शुरिंग दॅट द कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग फॉर द डिफरंट प्रोडक्ट्स अँड प्रोडक्ट पोर्टफोलिओ. Yes, that's correct, Rohit. Thank you so much. Thank you so much for your response. Then types of the multi-product pricing methods. आता त्याचे कोणते प्रकार आहेत? What are the types? Price bundling. बंडल प्राइसिंग म्हणतात. आता नावावरती जाऊ नका, बंडल प्राइसिंग. So it is one method of the pricing. So in that combining the multiple products, services and selling them at a single price. मल्टिपल प्रोडक्ट काय करायचे आहे, कंबाईन करायचे आहे आणि त्यांना सेल करायचं आहे ऍट अ सिंगल प्राइस. सो एक्झाम्पल जिओ फायबर माहिती आहे ना सर्वांना, एक 8-9 महिन्यांपूर्वी आलेला आहे जिओ फायबर. व्हॉट दे आर ऑफरिंग, दे ऑफर्स अ ब्रॉडबँड तर ऑलरेडी आहे त्यांचं, जर कोणाच्या घरी असेल तर बघा. आता माझ्या घरी आम्ही लावलं, त्यांनी त्यांचं प्रमोशन व्यवस्थित केलं त्यांनी. सो दे हॅव गिवन अस ब्रॉडबँड अँड वी हॅव लिटरली थ्रोन अवे दॅट D2H बॉक्स विच वी हॅव ऑफ व्हिडिओकॉनचं जे D2H होतं ते आम्ही बिचारं बाजूला काढून टाकलं जेव्हापासून जिओ फायबर आलं तेव्हापासून. मीन्स सांगायचं तात्पर्य एवढंच की त्याच्यामध्ये आता ते कसं म्हणजे कोणकोणते सर्व्हिसेस देतात ते बघा. जिओ फायबर दे आर ऑफरिंग अ ब्रॉडबँड तर देतात ते, OTT सबस्क्रिप्शन पण देत आहेत ते. आता नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओसाठी, आता इथं नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओसाठी ऍक्च्युली वेगळे पैसे भरायला लागतात. बट जे काही झी 5 आहे, जिओ सिनेमा आहे, बाकीचे जे डिझनी हॉटस्टार आहे, ते सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये मिळून जाते. अँड कॉलिंग इन अ बंडल प्लॅन म्हणजे सगळंच तुम्हाला घरामध्ये जे वायफाय आहे ते काय करतात, ते ऑफर करतात ते एका सिंगल प्राइजेस मध्ये. म्हणजे बघा, एका सिंगल प्राइजेस मध्ये तुम्हाला काय काय मिळतं बघा, छानच की नाही. अँड द मॅकडोनॉल्ड्स, आता हे सर्व्हिस प्रोव्हायडर जिओ फायबर, त्याच्यानंतर हे मॅकडोनॉल्ड्स व्हॅल्यू मिल्स. आता मॅकडोनॉल्ड्स व्हॅल्यू मिल्स मध्ये काय येतं, तुमचं बर्गर येतं, फ्राईज, देन तुमचं कोल्ड्रिंक आहे ऍट अ लोअर कंबाईंड प्राइस यू विल दे आर प्रोव्हाइडिंग टू द कस्टमर्स. हे झालं बंडल प्राइसिंग. त्याच्यानंतर कॅप्टिव्ह प्राइसिंग मध्ये काय असतं, तर मेन प्रोडक्ट इज प्राइस कॉम्पिटेटिव्हली. जो मेन प्रोडक्ट असतो ना त्याची प्राइस कशी चार्ज केली जाते, कॉम्पिटेटिव्हली चार्ज केली जाते. वाईल द कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट आर प्राइस हायर. पण जे कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट असतं त्याची जी प्राइस आहे ती कशी चार्ज केली जाते, कस्टमरला जास्त चार्ज केली जाते. सो एक्झाम्पल, प्रिंटर्स अँड द इंक कार्ट्रेज. So HP sells the printers at a lower prices but makes a profit from the expensive ink refills. आता HP चा प्रिंटर जरी स्वस्त वाटत असला परंतु त्यांचं इंकची कॉस्ट काय आहे, जास्त आहे त्यांची. आता जर कोणाकडे असेल HP चा तर तुम्ही बघू शकता, छोटासा प्रिंटर असते बघा आणि एक लिक्विड इंक असते, तर एक तुम्हाला 600 ते 700च्या आसपास, आणि 4 रिफिल घ्यायच्या असेल तर तुम्हाला 2,500 ते 3,000 पर्यंत तुम्हाला काय होतं त्याचं प्राइस
जाती त्याची. Then the Gillette razors and the blades. Razors are priced at price low, but the replacement blades are costly. ब्लेडची रिप्लेसमेंट कशी जाती हो तुम्हाला कॉस्टली जाते. रेझर जरी कमी पैशामध्ये मिळलं तुम्हाला, परंतु ब्लेडचे त्यांचे कॉस्ट कसे करतात ते बाळांनो, ते काय करतात ते जास्त चार्ज करतात ते. सो कॅप्टिव्ह प्राइसिंग. सो कमिंग टू द नेक्स्ट, लीडर फॉलोवर प्राइसिंग. लॉस लीडर प्राइसिंग पण म्हणू शकतो. लीडर फॉलोवर प्राइसिंग मध्ये काय असतं, अ की प्रोडक्ट इज प्राइस ऍट अ लॉस और a very low margin while the other related products have a higher margins. बाकीच्या प्रोडक्ट्सचं मार्जिन इथे कसं असते हो, हाय असते. सो एक्झाम्पल हिअर, रिलायन्स जिओ फ्री सिम कार्ड. So initially offered free 4G services and later monetized with the paid plan. आधी काय करतात जिओ वाले माहिती आहे सर्वांना, लीडर बनण्यासाठी एकतर स्वस्तात देतात, फ्री मध्ये देतात, आणि नंतर बरोबर त्यांचं काय करतात ते कॉस्ट त्यांची रिकवर करतात. ओके, नो प्रॉब्लेम अपार्ट फ्रॉम जो. So initially offered a free 4G services and later monetized with the paid plans. Then the Amazon Kindle. So Kindle devices are priced competitively, but the profit comes from the ebooks. But the profit actually comes from the ebooks. So then after joint product pricing मध्ये कसं असते, products made for the same production process have the different based on the demand. आणि कशावरती ते डिपेंड असतं, different prices which are based on the demand. Example, the petroleum industry, then crude oil refining produces the petrol, diesel, kerosene, and the each has the different pricing based on the मार्केट डिमांड. मार्केटच्या डिमांड नुसार काय केलं जातं, यांची प्राइसिंग ठरवली जाते जॉईंट प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये. देन मिल्क इंडस्ट्री लाईक अमूल और मदर डेअरी. सो हिअर द सेम मिल्क इज यूज फॉर अ कर्ड. आता जे काही मिल्क आपण यूज करणार आहे कर्ड प्रोड्यूस करण्यासाठी, पनीर आणि चीज करण्यासाठी, ते काय असणार आहे तुमचं सेमच असणार आहे. बट द इच इज प्राइस डिफरंटली. परंतु काय होणार आहे, तुमचं जे प्राइजेस आहे प्रत्येकाचं ते कसं चार्ज केलं जाणार आहे, वेगवेगळ्या प्रकारे तुमचं चार्ज केलं जाणार आहे. Then the differentiation pricing. In that, the different versions of products are priced differently based on the features. So example here we will consider Maruti Suzuki. Maruti Suzuki, the same car model SIP has different pricing for the petrol, diesel and the CNG variants. And the Netflix India, डिफरंट प्लॅन्स फॉर द मोबाईल ओनली. आता त्यांचे प्लॅन्स सर्वांना माहिती आहेत नेटफ्लिक्सचे. डिफरंट प्लॅन्स फॉर द मोबाईल ओनली, देन HD अँड द प्रीमियम युजर्स. डिफरन्शिएशन ऑफ प्राइसिंग. Then coming to the next advantages of this multi-product pricing. काय याचे बेनिफिट आहे, मॅक्झिमायझेस द प्रॉफिट. याने काय होऊ शकतो, तुमचं प्रॉफिट काय होऊ शकतो, वाढू शकतो. हायर मार्जिन प्रोडक्ट्स कॉम्पेन्सेट फॉर द लोअर प्राइस आयटम्स. देन एनकरेजेस द बल्क बाईंग. बंडल प्राइसिंग वगैरे बघितलं त्याच्यावरून काय की बल्क मध्ये पण गोष्टी आपण जे काय आहे ते बाय करू शकतो. देन द बंडलिंग अँड डिस्काउंट्स इन्क्रीज ओव्हरऑल सेल्स. मग अशा प्रकारे काय होऊ शकतं, तुमचं सेल पण काय आहे वाढू शकते. देन द क्रिएट्स द कस्टमर लॉयल्टी. आणि याने काय होणार आहे, मल्टी प्रोडक्ट प्राइसिंग मुळे तुमची कस्टमरची लॉयल्टी आहे ती काय होणार आहे, वाढणार आहे. लॉयल्टी म्हणजे माहिती आहे ना की तुम्हाला सोडून ते दुसऱ्या कुठल्या प्रोडक्ट कडे जाणार नाही. दे विल नेवर शिफ्ट देअर ब्रँड. दे विल नेवर शिफ्ट देअर brand which they are using previously. So that is nothing but a loyalty. म्हणजे प्रामाणिक राहणार आहे तुमच्याच प्रोडक्टला, कुठेही जाणार नाहीये. द चॅलेंजेस ऑफ द मल्टी प्रोडक्ट प्राइसिंग, की ठीक आहे चॅलेंजेस काय आहे किंवा डिमेरिट्स काय आहे.
कॉम्प्लेक्स प्राइसिंग डिसिजन्स, की थोडंसं क्लिष्ट प्राइसिंग डिसिजन होणार आहे. हे की नाही, एकच प्रोडक्ट देताय का, त्याच्यासोबत दोन, त्याच्यासोबत तीन, है ना. जसं की तुमचं बंडल प्राइसिंग मध्ये पण तुम्ही बघितलं. देन इट रिक्वायर्स अ मार्केट अनालिसिस. मग याच्यासाठी तुम्हाला मार्केट अनालिसिसची, मार्केट रिसर्चची काय आहे आवश्यकता आहे. आणि तुम्हाला तुमचं कॉस्ट पण तसं मॅनेज करता आलं पाहिजे. अँड द रिस्क ऑफ अ cannibalization. So one product may take sales away from the another. हे पण होण्याची शक्यता आहे. Then coming to the price discrimination, शिकवलं होतं मागच्या वेळेस पण की भेदभाव है ना. प्राइस डिस्क्रिमिनेशन, प्राइस मध्ये डिस्क्रिमिनेशन करायचं म्हणजे एकाला एक प्राइसिंग, दुसऱ्याला दुसरी प्राइसिंग. भेदभाव करायचा आहे त्याच्यामध्ये. सो प्राइस डिस्क्रिमिनेशन इज द प्राइसिंग स्ट्रॅटेजी वेर अ कंपनी चार्जेस अ डिफरंट प्राइजेस फॉर द सेम प्रोडक्ट्स. प्रोडक्ट्स एकच असणार आहे, पण एकाला एक प्राइस असणार आहे, दुसऱ्या कस्टमरला दुसरी प्राइस असणार आहे. ऑर द सर्व्हिसेस बेस्ड ऑन द कस्टमर कॅरेक्टरिस्टिक. कस्टमरच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरती असणार आहे, किंवा त्याचा परचेस टाइम कसा असणार आहे. तो ऑफ सीझन मध्ये असणार आहे, पीक सीझन मध्ये असणार आहे, का ड्युरिंग फेस्टिवल असणार आहे. परचेस टायमिंग वरती त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ द लोकेशन ऑफ ऑर द जिओग्राफिकल एरिया, ऑर द क्वांटिटी. किंवा क्वांटिटी मध्ये जर जास्त क्वांटिटी मध्ये घेणार असेल तर त्याला काय डिस्काउंट द्यायचा आहे का, ऑफर त्याला द्यायचं आहे का. सो द गोल इज टू मॅक्झिमाइज द रेव्हेन्यू अँड द प्रॉफिट्स. मग हे प्राइस डिस्क्रिमिनेशन करण्याच्या मागे काय उद्देश असणार आहे बिझनेसचा. ऑब्विसली स्वतःचं प्रॉफिट वाढवण्यासाठी, अँड टू जनरेट अ रेव्हेन्यू बाय चार्जिंग द कस्टमर्स बेस्ड ऑन देअर विलिंगनेस टू पे. अँड द टाइप्स ऑफ दिस प्राइस डिस्क्रिमिनेशन, कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारे प्राइस डिस्क्रिमिनेशन करू शकतो. तर पहिल्यांदा फर्स्ट डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, पर्सनलाइज प्राइसिंग पण म्हणू शकतो याला. सो इच कस्टमर इज चार्ज अ डिफरंट प्राइस बेस्ड ऑन देअर विलिंगनेस टू पे. आता एक्झाम्पल आहे की ज्वेलरी शॉप. सो बार्गेनिंग लीड्स टू द डिफरंट कस्टमर्स पेइंग डिफरंट प्राइजेस फॉर द सेम गोल्ड नेकलेस. आता तुम्हाला वाटेल की गोल्डचे रेट तर ठरवलेले असतात, परंतु गोल्डचे रेट कशासाठी ठरलेले असतात, एक तोळा किंवा जे काही आहे एक तोळ्याच्या मागे. तर कसं 24 कॅरेट जेव्हा शुद्ध सोनं असतं तेव्हाच त्याचं ते कसं असतं तुमचं, त्याच्या मागे तुम्हाला कुठलं मेकिंग चार्जेस वगैरे, म्हणजे जसं पिळ्याची अंगठी वगैरे असते बघा, किंवा सोन्याचं बिस्किट असतं, ते आहे त्याच रेटला तुम्हाला मिळते. परंतु जर एखादा दागिना घ्यायला जाल तर तुम्हाला काय होणार, त्याच्यामध्ये घडणावळचे चार्जेस द्यायला लागते की नाही, घडणावळचे चार्जेस. आणि अजून एक हाईट सांगते की आय विल टेल माय ओन एक्झाम्पल्स, की प्राइस डिस्क्रिमिनेशनचा भाग आला म्हणून सांगते. आणि स्पेशली फर्स्ट डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन. डायमंडच्या कानातले घ्यायचे होते, आम्ही गेलो आणि घेतले आम्ही कानातले. तर 25,000ला बसले मला, ठीक आहे. आणि नंतरून सेम सेम जे टॉप्स होते ना, ते इथे एक स्टुडंट होती त्यांच्या कानातही तेच दिसले टॉप्स बर का, डायमंडचे. आणि तिने मला विचारलं, मॅडम हा तुम्ही हे मलबार मधून घेतले का. सो आय सेड हा येस आय ब्रॉट दिस फ्रॉम मलबार. सो शी सेड ऍट व्हॉट प्राइस मॅम. सो आय सेड 25,000. नो मॅम आय ब्रॉट दिस ऍट 23,000. म्हणलं अरे हे असं कसं काय. ती म्हणली नाही हो, आम्ही लवकर गेलो ना, ऑफर सुरू झाली म्हणून, मग तेव्हा त्यांनी आम्हाला 23ला दिलं. सो लुक द डिफरंट प्राइजेस बिकॉज ऑफ द परचेस टायमिंग है ना. इथं परचेस टायमिंगचा इथं बाळांनो भाग आला की नाही. त्याच्यावरून त्यांनी प्राइस डिस्क्रिमिनेशन केलं की नाही मलबारवाल्यांनी, माझ्या मते आणि त्या स्टुडंट मध्ये. नंतर फ्रीलान्स सर्व्हिसेस. सो ग्राफिक डिझायनर्स माहित असते, ग्राफिक डिझायनर्स ऑर द कन्सल्टंट्स चार्ज अ डिफरंट क्लायंट बेस्ड ऑन देअर बजेट्स. आता ग्राफिक वाले किती चार्ज करतात माहिती असेल तुम्हाला. देन द सेकंड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, क्वांटिटी बेस्ड प्राइसिंग. तर याच्यामध्ये कसं आहे, क्वांटिटी बेस्ड प्राइसिंग आहे.
I will just drink water. The second one, second degree price discrimination. In that, prices vary based on the quantity purchase or the product version purchase. Example, electricity billing, higher units leads to the higher per unit charges. आता एक्झाम्पल बघा इथे, क्वांटिटी बेस्ड प्राइसिंग, ₹5 पर युनिट फॉर 100 युनिट्स. 100 युनिट साठी तुम्हाला सुरुवातीचं किती पर युनिट ला पडणार? ₹5. अँड देन ₹7 पर युनिट फॉर 200 युनिट्स अँड प्लस 200 प्लस युनिट्स है ना. असं तुम्ही ऑब्झर्व केलंय का की इतर वेळेला हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये लाईटचं बिल कमी येतं, पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये बघतो तेव्हा अचानक 1000च्या पुढे बिल येतं. तेव्हा मग आपल्याला कळतं की आपले युनिट झालेत वाढलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्राइस काय आहे, इलेक्ट्रिसिटी बिल हॅज बीन चार्ज मोर ॲज कम्पेअर्ड टू द previous billing. Then the DMart and the Big Bazaar discounts. So bulk purchases of the groceries come with a discount. आता DMart, Big Bazaar ला किती सारे डिस्काउंट मिळतात. रिलायन्स फ्रेशला डिस्काउंटच डिस्काउंट असतात, isn't it? So second degree price discrimination. Then the third degree price discrimination, customer segmentation pricing. So prices vary for the different customer group based on the age group, then the location or geographical area or the profession. एक्झाम्पल बघा, रेल्वेचे तिकीट्स असतील, लो फेअर्स फॉर द स्टुडंट. आता रेल्वेचं तुम्हाला माहिती आहे, रेल्वे कशा प्रकारे चार्ज करतं है ना. त्यांचे क्लासेस असतात रेल्वेवाल्यांचे, एसी स्लीपर वगैरे. ते मी काही एवढं ट्रेननी जास्त ट्रॅव्हल केलेलं नाहीये, 2-3 वेळाच आम्ही गेलेलो आहे. बट जर जे कोणी जास्त ट्रॅव्हल केलं असेल तर त्यांना माहिती असेल, लोअर फेअर्स फॉर द स्टुडंट, देन सिनियर सिटीजन्स अँड द डिफरंटली एबल पॅसेंजर, म्हणजे फिजिकल डिसॅबिलिटी ज्यांना आहे त्यांच्यासाठी काही आहे वेगळं चार्जेस आहेत. देन द मूवी थिएटर्स, लोअर तिकीट प्राइजेस फॉर द मॉर्निंग शोज अँड द फॉर द स्टुडंट्स. सॉरी, आय थिंक ओके, लोअर तिकीट प्राइजेस फॉर द मॉर्निंग शो. मॉर्निंगच्या शोला तुम्हाला काय असणार, कमी तिकीट असणार. देन अदर फॉर्म्स ऑफ द प्राइस डिस्क्रिमिनेशन, geographical price discrimination. In that, different prices at the are charged based on the location or the geographical area. Example, petrol prices. मागच्या वेळेस पण बहुतेक मी सांगितल्यासारखं झालंय तुम्हाला की पेट्रोलचे प्राइसेस कर्नाटकमध्ये वेगळे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे आहेत, वेगळे आहेत. सेम बघा, गोव्यामध्ये पण वेगळे आहेत. Then the MNC in India, multinational companies, the software tools like Adobe Photoshop cost less for the Indian users than the US users. म्हणजे हे जिओग्राफिकल बेस्ड प्राइसिंग पण असतं. आणि सेम केस विथ बुक्स ऑल्सो. पुस्तकांचा पण जर तुम्ही विचार केला, जे रेफरन्सेस बुक्स असतात, मार्केटिंगचे घ्या, इकॉनॉमिक्सचे घ्या, तर त्यांचे पण इंडियामध्ये वेगळे प्राइस असतात. पाकिस्तान, भूतानसाठी वेगळे प्राइजेस असतात. जिओग्राफिकल प्राइस डिस्क्रिमिनेशन. Then the type-based price discrimination, price change based on the demand at a different type times. Example, Uber surge pricing, higher fares during the traffic hours. Traffic hours मध्ये खूप सारे पैसे कमवतात उबर वाले. Then the flight tickets, Indigo and the Air India, higher prices for the last minute booking. So time-based price discrimination. Then we will see
The price dumping. Yes. Who has sent a message? Okay, okay. I was not knowing this. Okay. Third degree price discrimination. Recent example, Ola Cobra is charging more on. Okay, that could be. Yes, yes. Yes, yes, exactly. व्यक्ती बघून देत आहेत का ते? आयफोन बघून द्यायला लागलेत वाटतं तुमचं. ओके. अपार्ट फ्रॉम जोक. ओके. Okay, my dear friends. Okay. Thank you so much for interacting. Otherwise, I feel that you must be doing something else. असं वाटतं की काहीतरी काम करत आहात घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये और किंवा ओके नो प्रॉब्लेम. डम्पिंग प्राइस. आता डम्पिंग प्राइस ही एक नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, प्राइसिंग स्ट्रॅटेजी वगैरे थोडंसं समजू शकतं, पण डम्पिंग प्राइस जरासं लक्ष द्या. सो द डम्पिंग प्राइस पॉलिसी. डम्पिंग इज वन काइंड ऑफ अ प्राइस डिस्क्रिमिनेशन. आता हा पण एक प्राइस मधला भेदभाव करण्याचाच एक प्रकार आहे, परंतु तो कशा प्रकारे? It occurs when the producers of one country, like India, sells their product at a lower price in another country. म्हणजे मीच काय करणार आहे, माझं जर समजा मी प्रोड्युसर आहे एका कंट्री मधला, हम्म, तर मी काय करणार आहे, दुसऱ्या कंट्रीमध्ये जाताना माझा जो प्रोडक्ट आहे त्याचा सेल कसा करणार आहे, एकदम कमी किमतीत करणार आहे जेव्हा माझा प्रोडक्ट दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणार आहे. सो डम्पिंग मीन्स सेलिंग अ डोमेस्टिक गुड्स. जे काही तुमचे डोमेस्टिक गुड्स आहे इन इंटरनॅशनल मार्केट ऍट अ चीपर रेट दॅन द होम कंट्री. एकदम स्वस्तात काय करायचं आहे तुम्हाला, तुमचं प्रोडक्ट दुसऱ्या कंट्रीमध्ये विकायचं आहे. सो दॅट इज नथिंग बट युअर डम्पिंग प्राइजेस. सो इन द डम्पिंग प्राइस इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द ऍव्हरेज कॉस्ट बट लोअर दॅन द मार्जिनल कॉस्ट. याच्यामध्ये कसं असतं, इट इज ऑलवेज ग्रेटर, ऍव्हरेज कॉस्ट पेक्षा जास्त असते, परंतु लोअर दॅन द मार्जिनल कॉस्ट. तुमची मार्जिनल कॉस्ट पेक्षा कसं तुम्हाला किंमत ठेवायची, कमी ठेवायचंय. आता याच्यामध्ये डम्पिंग बघा इथं कसं दिसतंय तुम्हाला. सो एक्सपोर्टिंग अ प्रोडक्ट ऍट द प्राइस दॅट इज अ लोअर इन द फॉरेन मार्केट दॅन द प्राइस चार्ज इन द एक्सपोर्टर्स डोमेस्टिक मार्केट. आता एक्झाम्पल देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टॉईज. आता जी खेळणी आहे माहिती आहे आता की चायनावाल्यांची खेळणी आहे आता शक्यतो बॅन झाली आहेत, तरी पुन्हा ते येतच आहेत चायनीजचे जे प्रोडक्ट्स आहेत आपल्या इंडियन मार्केटमध्ये. सो व्हॉट दे आर डुईंग, सो चायना एक्सपोर्ट्स टॉईज टू द अदर कंट्री ऍट अ बिलो मार्केट प्राइस. तुम्हाला माहिती आहे चायनाचे प्रोडक्ट खूपच चीपेस्ट याच्यामध्ये आपल्याला काय होतात ते अवेलेबल होतात. आता सेम केस विथ टाईड डिटर्जंट सोप. टाईडचं साबण माहिती आहे सर्वांना. टाईड हा कपड्याचा साबण आहे, माहिती आहे का सर्वांना? कोणाचा आहे टाईड? कोणत्या एफएमसीजी कंपनीचा आहे माहिती आहे का? बघू बरं किती हुशार आहेत माझी मुलं. गुगलवर नाही सर्च करायचं. बरं ठीक आहे, असू द्या. हे मार्केट विषयी जरा माहिती असू द्या हा बाळांनो. काय? प्रॉक्टर अँड गॅम्बल. प्रॉक्टर अँड गॅम्बल. टाईड इज अ प्रोडक्ट ऑफ अ. हा. व्हेरी नाईस रोहित. नाही बेटा, युनिलिव्हरचं नाहीये. याचा आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बलचा आहे टाईड. सो द टाईड सोप इट इज टाईड सोप इज सोल्ड इन चायना. चायना मार्केटमध्ये आपण तो कसा सेल करतात आहे टाईड, फॉर अ लेस दॅन अ 1/5 ऑफ द प्राइस इन US. बघा म्हणजे किती कमी किमतीमध्ये विकत आहेत. सो इट इज सोल्ड इन चायना फॉर लेस दॅन 1/5 ऑफ द ऑफ इट्स प्राइस ऍज कम्पेअर्ड टू द US. म्हणजे US मधल्या पेक्षा पण एक एक 1/5 पार्ट याच्यामध्ये विकला जात आहे तो साबण, टाईड साबण. देन कमिंग टू द नेक्स्ट.
सो डम्पिंग ऑकर्स, आता हे डम्पिंग कधी कधी होऊ शकतं. दिस डम्पिंग ऑकर्स व्हेन अ कंट्री और अ कंपनी एक्सपोर्ट अ प्रोडक्ट at a price that is lower in the foreign importing market than the prices in the exports domestic market. And the biggest advantages of this dumping is the ability to flood a market with a product price that are often considered unfair. Then this dumping is legal under the World Trade Organization. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या रूल नुसार हे डम्पिंग कसं आहे, लीगल आहे. बट अनलेस द फॉरेन कंट्री कॅन रिलायबली शो द नेगेटिव्ह इफेक्ट्स the exporting firm has caused it's the domestic producers. Then countries use tariffs and quotas to protect their domestic producers from the dumping. आता अगेन इथं तुम्ही गव्हर्नमेंटचे इन्व्हेन्शन पण बघू शकता, की गव्हर्नमेंट काय करतं अशा प्रोडक्ट्स वरती जे काही टॅरिफ आहे, कोटा आहेत, तर ते काय करतं त्यांच्यावरती चार्ज करतं. ते कशासाठी, की जे बाबा आमचे डोमेस्टिक प्रोड्युसर पण जे आहेत त्यांना त्यांचं काय करायचंय, आम्हाला प्रोटेक्शन करायचंय फ्रॉम द डम्पिंग प्रोडक्ट्स और द डम्पिंग प्राइजेस. देन कमिंग टू द नेक्स्ट, पीक लोड प्राइसिंग. ठीक आहे, डम्पिंग प्राइसिंग आम्हाला कळालं काय असतं, की आपला प्रोडक्ट आहे तो दुसरीकडे गेल्यावरती एकदम एकदम कमी किमतीत विकायचा आहे. मग आता ते बघितलं आम्ही. मग आता पीक लोड प्राइसिंग काय असतं. सो द पीक लोड प्राइसिंग इज अ प्राइसिंग स्ट्रॅटेजी वेअर इन द हाय प्राइसेस इज चार्ज फॉर द गुड्स अँड सर्व्हिसेस ड्युरिंग द टाइम वेन देर इज अ डिमांड इज ऍट अ पीक. खूपच सोपं आहे. मगाशी पण आपण बघितलं की पीक टायमिंग मध्ये किंवा पीक सीझन मध्ये कशा प्रकारे चार्ज केले जातात प्राइजेस. इन अदर वर्ड्स, द हाय प्राइजेस चार्ज during the high demand period is called as the peak load pricing. So this type of price discrimination is based on the efficiency. Firm discriminate ऑन द बेसिस ऑफ द हाय युसेज. एक तर युसेजच्या बेसिस वरती चार्ज करतात, हाय टॅरिफ अँड द हाय डिमांड टाइम्स अँड लो डिमांड टाइम्स. एक तर हाय डिमांड टाइम्सच्या बेसवर पण ती असतं, लो डिमांड टायमिंगच्या बेसिस वरती पण असतं हाय युसेजच्या, जसं की इलेक्ट्रिसिटी वगैरे आपण बघितलं मगाशी. आणि ते आणि कशाचं बघितलं आपण, हॉटेल आहे किंवा एरोप्लेन्सचे चार्जेस आहेत. द कंझ्युमर हू परचेस अ कमोडिटी ड्युरिंग द हाय डिमांड पिरियड हॅज टू पे मोर ॲज कम्पेअर टू द वन हू पेज द ड्युरिंग द low demand periods. Then coming to the next. So the peak load pricing is widely used in case of the non-storable goods such as the electricity. जसं की सांगितलं मी इलेक्ट्रिसिटीचं वरती आपण बघितलं की 5 रुपये युनिट, 5 रुपये पर युनिट 100 युनिट साठी है ना, एका युनिटच्या मागं 5 रुपये जर 100 युनिट पडले तर, परंतु 200 पडले तर किती, 7 रुपये युनिटनी ते काय करणार, चार्ज करणार. So the peak load pricing is widely used in the case of a non-storable goods such as the electricity, transport है की नाही, ट्रान्सपोर्ट आपण एअर ट्रान्सपोर्ट बघितलं. then the telephone, then the security services पण, security servicesला पण काय असतं, peak load pricing method इथं applicable असते. So these are the goods which cannot be stored and hence their production is required to be increased to meet the increase the demand. Then thus the marginal cost is high during the peak periods as the capacity to produce these goods is limited. So, so what is this marginal cost? So it is the extra cost in a business incurs when it produces one more unit. जेव्हा एक्स्ट्रा एखादा युनिट आपण काय करतो, बनवल्या जातो प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसेसचा. देन hence the price is set at its highest level with an aim to shift the demand or the least consumption of the goods and the services to attain the balance between the demand and the सप्लाय. म्हणजे जे मगाशी आपण बघितलेलं त्या प्रकारेच हे आहे.
So coming to the next one, capital budgeting. आता हा जरा फायनान्सचा भाग आहे. सो व्हॉट इज दिस कॅपिटल बजेटिंग? कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय असतं? सो कॅपिटल बजेटिंग इज द प्रोसेस ऑफ evaluating अँड सिलेक्टिंग अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट. काय करायचंय आपल्याला? लॉंग टर्म इन्व्हेस्ट जे प्रोजेक्ट आहे ते काय करायचे? सिलेक्ट करायचे आणि इव्हॅल्युएट करायचे. दॅट रिक्वायर्स द सबस्टॅन्शियल फायनान्शियल कमिटमेंट्स अँड दिस प्रोजेक्ट्स मे इन्क्लूड. प्रोजेक्ट कोणते असू शकतात? परचेसिंग अ न्यू मशिनरी, एखादी नवीन मशिनरी तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये घ्यायचं आहे. देन एक्सपांडिंग द प्रोडक्शन फॅसिलिटी ऑफ युअर ऑर्गनायझेशन, की तुम्हाला काय करायचंय की प्रोडक्शन फॅसिलिटी तुमची वाढवायची आहे. जसं की मी मगाशी सांगितलं की माझा आयुर्वेदिक जे प्रोडक्ट्स आहे तर त्याची कंपनी आहे ती माझी फक्त कोल्हापूर लिमिटेडशी हे आहे, संबंधित आहे, किंवा इट इज लिमिटेड टू द कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ओनली. बट इफ आय एम थिंकिंग फॉर द टू रीच global customers, then what I am supposed to do? I supposed to expand my production facility or the production units. जर ग्लोबल रीच पाहिजे असेल डॉक्टर केतकीस प्रोडक्ट साठी, तर काय करायला लागणार आहे मला? प्रोडक्शनच्या फॅसिलिटीज पण काय करायला लागणार आहे बाळांना? एक्सपांड करायला लागणार आहे. मग कोल्हापूर पर्यंत सीमित नाही राहून मी गुजरात मध्ये काढणार, मग थोडस साऊथला टाकणार, केरळला टाकणार, मग थोडस युपी मध्ये टाकणार. सो इन्व्हेस्टिंग देन अगेन इन्व्हेस्टिंग न्यू टेक्नॉलॉजी. अजून काय करायला लागणार तुम्हाला कॅपिटल बजेटिंग साठी? म्हणजे कशाच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग न्यू टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी मध्ये पण तुम्हाला इन्व्हेस्टिंग करायला लागणार. देन आफ्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, देन द mergers and acquisition. So the capital budgeting is the process of planning, controlling the investments in the assets whose returns are expected to the extent beyond a 1 year. So according to the author Charles, this capital budgeting is the process of a planning. काय नुसतं प्लॅनिंग करायचंय का? प्लॅनिंग करून भागणार आहे का? मला 1 करोड पैशाची मशिनरी घ्यायची आहे माझ्या युनिट साठी, तर मला त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे? हो, प्लॅनिंग करायला लागणार आहे आणि कंट्रोलिंग करायला लागणार आहे. जसं कंट्रोलिंग द इन्व्हेस्टमेंट इन ऍसेट, आणि जे काही माझे ऍसेट आहेत, जे काही मी खरेदी करणार आहे त्याच्यावरती काय करायचं आहे? मला कंट्रोल ठेवायचा आहे. सो हुज रिटर्न्स आर एक्सपेक्टेड टू एक्सटेंड बियॉन्ड 1 इयर, आणि त्या 1 वर्षाच्या पेक्षा पण मला काय मिळाले पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार आहे की 1 वर्षाच्या पुढे सुद्धा मला त्याच्याकडून काय मिळणार आहे? रिटर्न्स मिळणार आहे. सो इट इज द प्रोसेस बेसिकली कॅपिटल बजेटिंग अँड द controlling the investment in your assets. So, according to the author Milton, the capital budgeting involves the planning of the expenditure. म्हणजे आता हे सगळं हे प्रोजेक्ट बघितले आपण, मशिनरी घ्यायची आहे, प्रोडक्शनची फॅसिलिटी एक्सपांड करायची आहे, नवीन टेक्नॉलॉजी वरती आता ठीक आहे AI आहे, अजून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जसं की तुम्ही इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे आहे त्यांच्यातलं पण रिव्होल्युशन बघताय, तर त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. मग त्याच्यासाठी ऑब्विसली मला काही ना काहीतरी प्लॅनिंग लागणार आहे, इजंट इट? आणि त्याच्याही आधी काय लागणार आहे? सगळ्यात मोठी गोष्ट भांडवल लागणार आहे, इजंट इट? पैसाच नाही तर कसं काम करणार आहे तुम्ही, isn't it? So the capital budgeting involves the planning of the expenditure for the assets. म्हणजे जे काही तुमचे assets आहे किंवा आहेत त्यांच्यावरती त्याचं तुम्ही कसं काय प्लॅनिंग करणार आहे. Then the returns from which will be realized in the future time periods. आणि फ्युचर मध्ये तुम्हाला किती सारे रिटर्न्स मिळणार आहे त्याच्याच विषयी हे सगळं काय आहे तुमचं कॅपिटल budgeting आहे. Investment in your asset and how the returns you are going to take from that. So significance of this capital budgeting. आता या कॅपिटल बजेटिंग चे सिग्निफिकन्स काय काय आहे? सो फर्स्ट सिग्निफिकन्स इज दॅट द लॉंग टर्म फायनान्शियल प्लॅनिंग. त्याचा एक सिग्निफिकन्स पहिला कोणता आहे?
long-term financial planning. So in that, capital budgeting helps in a planning significant financial commitments for the future expansion and the sustainability. Sustainability is nothing but a शाश्वत है की नाही शाश्वत म्हणतो आपण त्याला. then example here the Tata Motors invest in the electrical vehicle. आता सर्वांना माहिती आहे टाटा मोटर्सनी पण काय केले आता इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंट मध्ये त्यांनी काय केलेली आहे एंट्री केलेली आहे. सो टाटा मोटर्स इन्व्हेस्ट इन द इलेक्ट्रिकल व्हेकल ईव्ही म्हणतात त्याला प्रोडक्शन टू अलाइन विथ द फ्युचर मोबिलिटी ट्रेंड्स. म्हणजे हा लॉंग टर्म फायनान्शियल प्लॅनिंगच झाला की नाही. त्यांना माहिती आहे की आता पेट्रोल डिझेलचा जमाना हळूहळू काय होणार आहे बाळांनो जाणार आहे. मग आम्ही कशावरती आता इनोव्हेशन केलं पाहिजे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आम्ही काय केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. सो लॉंग टर्म फायनान्शियल म्हणून त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी आता इलेक्ट्रिक नेक्झॉनची ये आलेली आहे वाटतं मार्केटमध्ये टाटा मोटर्सची. माहिती आहे का मुलांपैकी कोणाला? टेस्लाची तर आहेच. अजून इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये टाटा मोटर्स सोडून कोणाला माहिती आहे का? येस रोहित, इफ यू नो यू कॅन सेंड अ मेसेज इन अ चॅट बॉक्स. Yes, PNG is an American-based company. I know that. I had my PhD thesis on this. हो का महिंद्राच्या पण आल्यात का? नाही. ओके मला माहित नव्हतं महिंद्राची आहे का. मला टाटाची माहित होतं. टेस्लाच्या नंतरून मला याचं माहित होतं टाटाचं माहित होतं. आता टू व्हीलर मध्ये तर ते काय सगळे कॉमन ब्रँड झालेले आहेत आपले. माहितीच आहे तुम्हाला ऍथर आहे ओला अजून कोणकोणते ब्रँड्स आता मुलांना जास्त माहिती असेल. एप्रिलिया आहे है ना. त्याच्यानंतर बजाजचं चेतक आहे. ठीक आहे ते तुम्ही त्याच्यावरती हे करा अभ्यास करा. देन मॅक्झिमायझिंग द शेअर होल्डर्स व्हॅल्यू सिलेक्टिंग द राईट प्रोजेक्ट एन्श्युअर द हाय रिटर्न्स. जेव्हा तुम्ही जो योग्य प्रोजेक्ट निवडता त्याने काय होतं तुमचं जे रिटर्न्स मिळणार आहेत तुमच्या बिझनेस मध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट वरती ते पण काय होणार आहे त्यांनी काय मिळणार आहे एक हमी मिळणार आहे तुम्हाला. जसं की टाटा टाटा पण काय करायला लागले आहेत ईव्ही वरती इन्व्हेस्ट करायला लागलेत. आणि अजून आता जसं की रोहित यांनी अजून आपल्याला महिंद्राचं पण उदाहरण दिलं की ते सुद्धा आता या सेगमेंटमध्ये आलेले आहेत. सो सिलेक्टिंग द राईट प्रोजेक्ट टू एन्श्युअर द हाय रिटर्न्स देन लिडिंग टू द हायर प्रॉफिटेबिलिटी अँड इन्क्रीज द स्टॉक व्हॅल्यू. याने काय होणार आहे तुमचं स्टॉक व्हॅल्यू पण काय होणार आहे वाढणार आहे. एक्झाम्पल द इन्फोसिस इन्व्हेस्ट इन AI ड्रायव्हन सोल्युशन्स टू एनहान्स द रेव्हेन्यू ग्रोथ अँड इम्प्रूव्ह द शेअर होल्डर्स वेल्थ. आता इन्फोसिसनी पण काय करायला चालू केलेलं आहे AI ड्रायव्हन सोल्युशन. आता एआयचा जमाना आहे मुलांना. ठीक आहे. सो आजच एक न्यूज पेपर मध्ये आता पेपर तुमच्यापैकी किती जण वापरतात माहिती नाही की आजच एक हेडलाईन आहे की आपण पण स्वतःचे AI तयार करणार आहे. जस्ट लाईक गुगल जेमिनी जे आहे मायक्रोसॉफ्ट कॅपिलॉट त्यांच्यासारखे आता आपण काय करणार आहे किंवा चॅटजीपीटी त्यांच्यासारखं स्वतःच AI आपण आता डेव्हलप करणार आहे. पण ते आपल्याला कधी मिळणार आहे एक 8 ते 9 महिन्यांनी. म्हणजे सेम टायमिंग जो ऍपलचा iPhone 17 सांगितला ना मी त्याच त्याच कालावधीच्या आसपास मिळेल. आता अनाउन्समेंट तर झालीये कधी मिळेल हे माहिती नाही आपल्याला. ठीक आहे. ओके then coming to the next risk assessment and the management. So capital budgeting helps the companies to analyze the risk related to the market fluctuation. मार्केट फ्लक्च्युएशन माहिती आहे तुम्हाला जे इन्फ्लेशन रेट आहे किंवा शेअर मार्केट आहे त्याच्यामुळे पण काय होतं मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन्स येतात. देन द टेक्नॉलॉजिकल चेंजेस. आता माहिती आहे टेक्नॉलॉजिकल चेंजेस किती भरभर टेक्नॉलॉजी चेंज होतीये सर्वांना माहिती आहे. त्याच्याविषयी काही नवीन सांगण्याची आवश्यकता नाही आहे. अँड द फायनान्शियल स्टॅबिलिटी. सो एक्झाम्पल हिअर द रिलायन्स इंडस्ट्री assesses the oil refinery
The expansion risk before the committing the large capital. Then coming to the next, the efficient resource allocation. In that, firm allocates the limited financial resources to project that yields maximize the returns. Example here we will consider Amazon India invests more in warehousing and the logistic to improve the delivery speed. आता तुम्हाला माहिती आहे हे Amazon आहे, फ्लिपकार्ट आहे, त्यांचे लॉजिस्टिक सर्व्हिसेस वगैरे किती स्ट्रॉंग आहे हे सर्वांना माहिती आहे. सो एफिशियंट रिसोर्स अलोकेशन इज ऑल्सो पॉसिबल. देन हेल्प्स इन अ कॉस्ट कंट्रोल अँड प्रॉफिटेबिलिटी. हे कॅपिटल बजेटिंग अजून कशा कशात मदत करते आपल्याला? इट हेल्प्स इन अ कॉस्ट कंट्रोल अँड द प्रॉफिटेबिलिटी. A detailed capital budgeting processes ensure the cost efficiency and the better financial control. की आपल्याला माहितीये की बाबा किती मशिनरीज घ्यायचंय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती किती खर्च केला पाहिजे, याने काय आपल्याला माहितीये की मग याच्याने काय आपण होऊ शकतो की आपण कॉस्ट इफिशियन्सी मिळवू शकतो आणि अजून काय करू शकतो, बेटर फायनान्शियल कंट्रोल पण काय करू शकतो आपण मॉनिटर करू शकतो. सो इट इज ऑल्सो हेल्प्स इन द कॉस्ट कंट्रोल अँड द प्रॉफिटेबिलिटी. सो एक्झाम्पल इंडियन रेल्वेज modernizes the rail infrastructure by evaluating the project feasibility before इन्व्हेस्टिंग. आता रेल्वेचं तुम्हाला माहिती आहे, रेल्वेमध्ये आता मेट्रो आलेली आहे, माहिती आहे ना, मग त्यांचे फीचर्स पण आता सर्वांना माहिती आहे. की इंडियन रेल्वेमध्ये पण कशा कशा प्रकारे बदल होत आहेत. की जीपीएस आहे. तर पुण्यामध्ये पण जर तुम्ही गेला तर पुण्यामध्ये पण बघा तिथं प्रत्येक जी बस आहे की नाही, तर तुम्हाला कळतं की पुढचं स्टेशन काय आहे, ते तुम्हाला लगेच कळतं. आता कोल्हापूरला ती सिस्टीम यायला किती वेळ लागेल मला माहिती नाही, बट इन पुणे इट इज ऑलरेडी देअर फ्रॉम 10 to 15 years back. Then okay, then support business expansion and the innovation. It helps the business explore a new markets, technologies and the product lines. Example, Asian Paints expands into the automotive costing after analyzing the मार्केट पोटेन्शियल. आता एशियन पेंट्सनी पण काय केलेलं आहे हो, त्यांनी एक्सपांड केलेलं आहे ऑटोमेटिव्ह कोटिंग्स कडे. त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःला एक्सपांड केलेलं आहे. पण त्याच्यासाठी आधी काय केलंय त्यांनी, आधी तिथं मार्केट पोटेन्शियल खरंच आहे का, कस्टमर मिळतील का, ते सगळं त्यांनी काय केलेलं आहे, अनालाइज केलेलं आहे. And how it has become a possible, it has become a possible with this capital budgeting and its significant supports business and the expansion and innovation. Then the capital budgeting coming to the conclusive part, the capital budgeting is a crucial for the long term growth. कॅपिटल बजेटिंग हे कशासाठी महत्वाचं आहे, जेव्हा तुमचं ऑर्गनायझेशनची लॉंग टर्म ग्रोथचा तुम्ही विचार करता तेव्हा कॅपिटल बजेटिंग हे खूप महत्वाचं आहे. शॉर्ट टर्म गोल असेल, नुसतं सेल करून गप्प बसायचं असेल तर मग काही टेन्शन नाहीये तुम्हाला. पण जेव्हा सस्टेन व्हायचं असेल मार्केटमध्ये आणि लॉंग टर्म रिलेशनशिप विथ द कस्टमर विचार करायचा असेल तेव्हा तुम्हाला ह्याचं महत्व कळणार आहे. देन द फायनान्शियल स्टॅबिलिटी, देन द and the competitiveness. By carefully evaluating the investment opportunities, companies reduce their risk and maximize the returns. So, this was from my side for today. I hope you all have understood, my dear friends. It was most part was the theoretical based. आय होप सर्वांना समजलं असेल आणि तुम्हाला लवकरात लवकर मी जे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे ते देईल. ऍक्च्युली मला असं डायरेक्ट मी तुम्हाला देणं अलाउड नाहीये, बट मी माझ्या लेवलला तुम्हाला देते. ठीक आहे, माझ्या लेवलला तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर जसे देता येईल ते देते. ऍक्च्युली it is expected from the teacher side to give only 20 sample questions paper. You will get only 20 sample question caselet and the case study which are not sufficient
फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू ॲज आय थिंक. म्हणजे अजिबातच शक्य नाहीये. त्या 20 वरती तुम्ही काय करणार ना. ठीक आहे बाबा, क्वेश्चन कसं येईल त्याच्यामध्ये एक केस स्टडी असणार आहे. आणि बाकीचं केसलेट असणार आहे. केसलेट तुम्हाला 3 ते 4 सेंटेन्सचं असतं. केस स्टडी तुम्हाला 7 ते 8 सेंटेन्सची असते. माहिती आहे का पेपर पॅटर्न? कॅन एनीबडी टेल? ठीक आहे, माझ्या परीने जे करता येईल ते मी करते. जर शक्य झालं तर गुगल फॉर्म सर्क्युलेट करेल. ठीक आहे. हो. आणि अजून एक सांगते, जर जे एक्स्ट्रा मटेरियल, स्टडी मटेरियल तुम्हाला बाळांना जे शेअर केलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये सीम आहे. ठीक आहे. जर तुम्हाला त्याच्यातून नाहीच कळालं तर तुम्ही याचा मदत घेऊ शकता. पण तुम्हाला कसं आहे, मोस्टली प्रॅक्टिकल बेस्ड आणि ऍप्लिकेशन बेस्डच विचारलं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे एकदम पण खोलात जाऊन काही करत बसू नका, बिकॉज यू पीपल आर ऑलरेडी वर्किंग. आय डोंट थिंक दॅट यू विल गेट दॅट मच टाइम. ओके. परंतु तरी सुद्धा त्याच्यातून वेळ काढा. ज्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित समजले, बाबा आम्हाला कितकी मॅडमनी समजलेलं कळालंय, आम्हाला काही सीन मधलं समजलेलं नाहीये एवढं, तर कन्सेप्ट क्लिअर होण्यापुरतं तुम्ही जस्ट वाचू शकता. आणि मोस्टली जे केसलेट येतात ना, ते तुम्ही स्वतःच एक कॉमन सेन्स आहे आणि तुमचं लॉजिक आहे ते वापरून तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे. आता आपलं सर्व इकॉनॉमिक्सचा भाग संपलेला आहे. ओके, वी हॅव फिनिश्ड अवर इकॉनॉमिक. ओके, ऑल 4 units we have studied. If you have any difficulty, you are please feel free to ask any time, but not after 8 p.m. ओके. रात्री 8च्या नंतर शक्य तुम्हाला विचारू नका, because I have other works at my home. I hope you can understand, my dear friends. ठीक आहे. Thank you so much, dear friends. Thank you so much for listening. And take care, all of you. आणि व्यवस्थित अभ्यास करा. काही जरी वाटलं तर मला एनी टाइम विचारा. फक्त रात्री 8च्या नंतरून विचारू नका. एनी टाइम नंतरून विचारू शकताय. ओके. थँक यू सो मच, डिअर फ्रेंड्स. टेक केअर, ऑल ऑफ यू. सर्व हुशार आहात हा. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. टेक केअर. बाय.